तशी आंघोळ झाली, देवपूजा वगैरे सगळं बाकी, चहा ठेवलं आणि आले. ना केस खूपच वेळ झालेत माझे. गॅप वगैरे सगळ्या केसांमध्ये गॅप दिसतो माझ्या. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे संडे, 28 आहे आज, 28 तारीख बरोबर. आज आहे 28 तारीख आणि मी ब्लॉग 2-3 दिवस केलाच नाही. मला विचार केला की थोडासा रिलॅक्स करते. मी जाणून बुजून नाही केलं, काय नाही, तब्येत वगैरे एकदम परफेक्ट आहे, फर्स्ट क्लास आहे. आणि हा माझा फेवरेट कलर आहे, चेरी रेड कलर काहीतरी नाव मला चेरी रेड कलर, जसं मला आठवत नाही. शुगर जेलीचे मेकअप आहे. ओके. एनी प्रॉब्लेम? काहीतरी चेरी जेली काहीतरी ऐकलं म्हणून आले. आज वातावरण तर खूपच आमच्याकडे थंड आहे. तर मला वाटतं इथं 19 डिग्री क्लायमेट आहे, असतं सकाळचं. दुपारचं पण तसंच असतं ॲक्च्युली, ते सेमच असतं. बाहेर फक्त ऊन असतं म्हणून गरम असतं, बाकी आतमध्ये आमच्या घरामध्ये थंडच असतं वातावरण. तर मी आता आंघोळ वगैरे तर झाले. केस 2-3 दिवस झाल्यापासून धुतले नव्हते थंडीमुळे, भीती वाटत होती केस धुवायला. म्हणजे केसात झाला डॅन्ड्रफ, दिसणार नाही तुम्हाला ह्याच्यामध्ये. माझ्या केसात डॅन्ड्रफ झाला आहे, असं समजणार नाही पण डॅन्ड्रफ आहे. तर मी ना काहीतरी मला सुट्ट करावं लागेल मला केसांना. असं केलं ना केसांना नखांमध्ये असं डॅन्ड्रफ येतं. हे माझं लाईव्ह अजून सुरू झालं नाही आहे, माहिती नाही, लाईव्ह स्ट्रीम बंद केले. मी लाईव्ह करायचा विचार केलेला, पण मग लाईव्ह स्ट्रीमच बंद आहे माझी. कधी चालू होईल काही आयडिया नाही, बघूया कधी सुरू होते. माहीत नाही काय झालं, म्हणजे ते इन्सिडेंट झाला त्याच्यानंतर मला कॉपीराईट्स आणि असं काही नाही माझ्या चॅनलवर. ते स्ट्राईक वगैरे सगळं मी ते नीट केलं होतं. तर आता त्याच्यात सध्या तरी काही नाही, तरी पण अजून लाईव्ह सुरू झालं नाही. तर आय डोंट नो वाय असं का होतं आहे. आणि विचार करते की मेल पण केला आहे मी तिकडे. फीडबॅक असतो ना हेल्थचा, फीडबॅक देतो आपण आपलं काय असं सांगू शकतो. तर मी तिथे पण असा ईमेल केला होता, मेसेज केला होता की मला माझं लाईव्ह स्ट्रीम अनेबल आहे, तुम्ही प्लीज चालू करा. माहिती नाही काय, मला मी करते ट्राय आता. परत मी 2-3 वेळा, 2-3 वेळा केले मी ॲक्च्युली. माहीत नाही त्यांचा काही रिस्पॉन्स नाही आहे. लाईव्ह स्ट्रीमचं बघूया कसं होतं, सुरू होतं नाही होतं. त्या पोरीमुळे सगळं झालं आहे, काय बोलून फायदा नाही लहान मुलांना. आता चहा ठेवला, पण चहा बघते राहा. आणि मी ना हा प्लम केक बनवला होता. तुम्हाला केक सगळा दिसणार नाही ॲक्च्युली, तुटला तो, काय माहिती तुटत होता. जेव्हा मी काढत होते ना त्यातून, तेव्हाच तुटला तो. पण त्याची टेस्ट इतकी एक नंबर आहे ना, असं ना पूर्ण ब्राऊन झालं एक साईडने, असं खाली. मला टेस्ट इतकी टेस्टी आहे ना, मस्त आहे.
हे फक्त तुटलं आहे, ते सोडलं ना तर ॲक्च्युली परफेक्ट आहे. मला आवडलं. तेवढंच की केक आहे ना, केक सगळा खाता येत नाही, चमच्याने खायला लागणार. मी ते हातानेच खाते. पण केक ॲक्च्युली मस्त आहे, टेस्टी. प्लम केक का तुटला मला समजलं नाही ॲक्च्युली, का तुटतोय. खुशी है अब तुम्हारी, मुझे दे दो गम जाने मन. फोकस लाईटीचा इथे बरोबर फोकस होतो, त्या किचनमध्ये नाही होत फोकस. केस जुतले. चहा गरम चहा संडे. खाली आहे ना, मोठा कप आहे ना, म्हणून मी असं मोठा कप का घेतला, मला थोडा शेकता येईल ना म्हणून. चहा कोणाकोणाला आवडतं. मला ॲक्च्युली चहा भरपूर आवडतं. म्हणजे कॉफी आवडते, पण मला चहासुद्धा आवडतं. कारण की ना, मला जेव्हा पण माझी तब्येत मला खराब वाटते ना, मी तेव्हा कॉफी नाही घेत, मी चहा घेते. पण अद्रक वगैरे घातलेला चहा आहे मला खूप आवडतो. हसतं ॲक्च्युली. तर मी ना त्यांना ते बोलवलं होतं ना पेंटरला कलरसाठी, तर ते ना अजून आले नाही. 1 आठवडा झाला त्यांना. मला असं वाटतं गेल्या रविवारी आले होते, अजून आले नाही. तर मी विचार करते त्यांना ना आज कॉल करून विचारते की काय झालं, तुम्ही सांगितलं नाही. कारण की ना आपलं काम आहे तर आपल्यालाच कॉल करावं लागेल आणि आपला बजेट कमी आहे, तर आपण त्यांनाच समोरून अप्रोच केला पाहिजे ना. आपण वाट बघत बसलो तर मग ते बोलतील की यांना गरजच नाही आहे. तर मी विचार करते की फोन करून त्यांना विचारते, त्यांना सांगते. बेडरूम विचारून बघते त्यांना की मला बेडरूममध्ये डिस्टेंबर नका करू सांगेल त्या रूममध्ये. कारण की असं त्या रूममध्ये मला काहीतरी वेगळं करायचं आहे. तुम्ही जरी प्रायमरवरतीच मला करावं लागेल, तर कलरचं कलर बेस्ट करा ना. म्हणून विचार करते त्या रूममध्ये त्याला सांगते की मला कलर नका करून तो फक्त प्रायमर करा. ही आयडिया चांगली आहे. आणि हॉलमध्ये मला पूर्ण डिस्टेंबर करून द्या, डिस्टेंबर सिलिंग आणि पूर्ण भिंत. तर बघू, मी आज त्यांना परत फोन करते आणि बघूया ते काय बोलतात आणि त्या हिशोबाने मी डिसाईड होऊन जाईल. मला असं वाटतं की ह्या महिन्यातच लवकर केलं तर बरं होईल. कारण नेक्स्ट मंथमध्ये माझ्या गुन्नूचा बड्डे आहे 27ला. तर तिच्या बड्डे दिवशी तर मला घरामध्ये थोडंसं नीट पाहिजे. चॉकलेट चमच्यातून दिला होता ना, स्प्रेड असतो ना, चॉकलेट स्प्रेड. दिवसभर चॉकलेट खातो आम्ही.
27 जानेवारीला माझ्या गुणूचा बर्थडे आहे ना, तर त्या दिवशी मला हळूहळू मुद्दाम बोलते माहिती पडलं ना बरेचसे शिवर पण सुंदर लोकांना आज तर मी विचारते मी आज फोन करून विचारून बघते काय झालं तुम्ही मला सांगितलं नाही जरी कळत विचारते तुम्हाला कळायला नाही तुम्ही आता काहीतरी विचारावंच लागेल ना आणि आपणच करावं लागणार समोर आपण समोरच्यावर डिपेंड राहणार की समोरचं सांगायचं समोरचं काय सांगेल समोरच्यानं ऑलरेडी बजेट त्याचं मोठं दिले आणि आपण कमी करतो तर ऑब्वियसली तो वाट बघणार की हे लोकच फोन करतील म्हणजे यांना काहीतरी वाढवून देता येईल आपण ते मागता येईल आपल्याला ठीक आहे तर त्यांची चूक नाही की त्यांचा तो बजेट आहे त्यांचं ते हिशोब आहे त्यांच्या हिशोबाने सगळं चालतं आपल्या हिशोबाने आपण सांगतो पटलं तर करतात नाही पटलं तर नाहीच करत काय करू मला घरामध्ये प्रयोग करणं खरंच गरजेचं आहे मी नसतं केलं मी ॲक्च्युली पण जरी मला कोणाला विकायचं जरी असेल ना तरी पण कलर तर करून द्यावं लागेल अशा अवतारा जर कोणी बघितला ना 5-6 लाख रुपये तर अशीच कमी होते जे पण बजेट जे पण हवं असेल त्यामध्ये तर थोडंसं जर चांगलं डायग्नोज करून तू करणार तर कमी पडेल तर मी विचार करते की असंच करूया की आणि त्याने वॉलपेपर लावलं आहे मी ते ती फ्रेम पूर्ण वॉलपेपर लावलं आहे मीच लावलेला माझ्या हाताने तर मी विचार करते तो वॉलपेपर काढून तिथे पण प्रायमरच करून घेते म्हणजे तिथे पण मला वेगळं काहीतरी करता येईल असं करते तेच त्यातलं वेगळं म्हणजे काय त्यातलं खालून पूर्ण निघाला येतो दाखवू शकत नाही खाली पसार आहे ना तर खालून तो पेपर पूर्ण उपसला आणि वरचा पेपर दिसतो आहे तर मला असं वाटतं शक्यतो तो जर हा बोलला ना तर मी त्यांना फोन करणार आहे तर त्याचा मग थोड्या वेळाने करते तर फोन केला असेल तर तिचं बोललं ना ठीक आहे म्हणून मी करते सुरू तर 2-4 दिवसामध्ये काम सुरू होईल मला तिच्या शाळेत पहिले करायला लागेल कारण हे शाळेमध्ये ह्यांचं ॲन्युअल फंक्शन आहे गॅदरिंग तर त्याच्यासाठी मग त्याच्यात रोज जावं लागतं स्कूलला जर मला जर घरात कलर काढला तर मला 4 दिवस तरी दांडी करावी लागेल 4-5 दिवस एक काटलं पकडून चला मला करावी लागणार सुट्टी करते मी एवढं काय नाही होतं मुलांच्या सुट्ट्याच पुढच्या वर्षीपासून थोडंसं कंपल्सरी होईल तर थोडंसं स्ट्रिक्ट मोठ्या शाळांमध्ये हे प्री स्कूल आहे ना त्याच्यामध्ये एवढं काय नसतं तर विचारून घेईल मी आधी कधी आहे ॲन्युअल फंक्शन 4-5 दिवस सुट्टी मिळेल का कमीत कमी 4 दिवस तर घेईल मी कारण की 4 दिवस कामाला लागणार आहे सांगितलं त्याने 5-6 दिवस मला वाटतं 7 दिवस आधी आठवडा जातो आरामशीर त्यामुळे थोडं साफसफाई पण करून लावायला लागेल ना सगळं सामान मला एकटीलाच करायचं मी सगळं एवढं काम होते डिस्कस करते कारण की मला माहिती आहे मला मदत करायला कोण नाही येणार आहे मी एकटीच आहे मला एकटीलाच करावं लागणार जे पण आहे पण काय बघून मी करावं असं हळूहळू करेन जसं जमेल तसं पण करेल स्पेशली ना टेन्शन त्या रूमचं वाटतं कारण तो रूम जो आहे ना त्याच्यामध्ये ना इतका पसारा आहे ना की म्हणजे पसारा म्हणजे सामान असं वापरायचं नाही आहे सगळं सामान खराब आहे तर ते टाकायला ना बेड मेन काढणं गरजेचं आहे कारण बेड मला नाही काढता येणार मी काढलं तरी ठेवणार कुठं कसं तरी काढेल आपला उभा करून आडवा करून पण बाहेर काढलं तर मी टेरेसवर पोचवून शकणार नाही त्याला म्हणून मी प्रयत्न नाही करत आहे सध्या तर मी केव्हाच केलं असतं नाही अशा गोष्टीवर डिपेंड राहत कोणा जी मी करण्यासारखी गोष्ट असेल ना ती गोष्ट आतापर्यंत झाली पण असते तर ती जर मी राकेशला संडे आज त्या सांगून बघते बरोबर ठेवतोच का म्हणून टेरेसवरती त्याने टेरेसवर ठेवलं तर माझी अर्धी कामं आता आधीच सुरू होते असं करते आणि चहा संपवून घेते आणि नंतर भेटेल मी काहीतरी इंटरेस्टिंग असेल काहीतरी इंटरेस्टिंग असेल तर तुमच्याबरोबर शेअर करते आणि जर नॉर्मल असं असेल तर चालेल